नमस्कार. तुम्हाला बर्बाद होण्यापासून वाचायचंय तर हे 5 लोक तुमचं आयुष्य खराब करत आहेत. जिम रोहन म्हणतात, तुमचं आयुष्य तुमच्या आसपासच्या 5 लोकांच्या सरासरीसारखं असतं. तुम्हाला यश मिळवायचं असेल तर कोणत्या व्यक्तींना आपल्या आयुष्यातून दूर ठेवावं यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तुम्ही कितीही मेहनत करा, कितीही मोठी स्वप्ने बघा, पण जर चुकीच्या लोकांच्या सहवासात असाल तर यश तुमच्यापासून दूरच राहील. पहिली गोष्ट आहे नेहमी नकारात्मक बोलणारे लोक. असे लोक प्रत्येक गोष्टीत समस्या शोधतात. तुम्ही म्हणाल मला व्यवसाय सुरू करायचा आहे, ते म्हणतील अरे खूप रिस्क आहे. तुम्ही म्हणाल मला मोठे स्वप्न पूर्ण करायचे आहे, ते म्हणतील आपल्यासारख्यांकडून होत नाही. हळूहळू त्यांचे शब्द तुमच्या मनात घर करतात आणि तुमचा आत्मविश्वास कमी होतो. म्हणून लक्षात ठेवा, नकारात्मकता संसर्गजन्य असते. दुसरी बाब लोक सांगता येतील सतत टीका करणारे लोक. रचनात्मक टीका वेगळी असते, पण काही लोक फक्त चुका शोधण्यासाठी जगतात. तुमचं यश त्यांना दिसत नाही, फक्त तुमची कमतरता दिसते. अशा लोकांमुळे तुम्ही स्वतःवर शंका घेऊ लागता. तिसरे लोक असतात आळसी आणि बहाणे करणारे लोक. उद्या करू, वेळ नाही, नसीब खराब आहे, ही त्यांची आवडती वाक्य असतात. ते स्वतः काही करत नाहीत आणि तुम्हालाही थांबवतात. यशस्वी लोक कृती करतात, अपयशी लोक कारणे देतात. चौथे लोक असतात मत्सरी लोक. तुम्ही प्रगती केली की काही लोकांना आनंद होत नाही, त्यांना जळते. ते तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवतात, तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून अंतर ठेवा, शांतपणे, ठामपणे. पाचवे लोक असतात ध्येय नसलेले लोक. ज्यांना आयुष्यात काय करायचं आहे हेच माहीत नाही. ते तुमचाही वेळ घालवतात आणि म्हणून लोक बदलतील याची वाट पाहू नका. तुम्ही तुमचे वातावरण बदला. ज्यांना स्वप्ने आहेत, मेहनत आहे, सकारात्मक आहे, अशाच लोकांच्या सहवासात राहा. यश ही फक्त मेहनतीची गोष्ट नाही, ती योग्य लोकांची निवड करण्याची सवय आहे. आजच ठरवा, तुमच्या आयुष्यातील नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा आणि तुमच्या ध्येयाच्या एक पाऊल जवळ जा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की शेअर करा ज्याला ऐकण्याची ही गरज आहे. धन्यवाद.